शुभ सकाळ. शुभ सकाळ. दुपार होत आली आता. शुभ सकाळ. लेकिन एक सेकंड. दुपार होत आली आता. शुभ सकाळ. चाललो बाजारात. येस, पहिला बाजार दाखवायला चाललो. बाजार मी माझ्या सासरचा बाजार पहिल्यांदा बघणार आहे. आणि आपलं शेत आणि आपलं गाव दाखव. गाव दुपारी बघूया आपण. काय उन्हात? हो. आता पण जाऊया बाजार बघायला. आम्ही गावी सकाळी 8:30च्या आसपास पोहोचलो होतो. फ्रेश होऊन मस्तपैकी नाश्ता वगैरे करून आम्ही बाजारात जायला निघालो. घरचं सगळं आवरून निघेपर्यंत दुपारच व्हायला आली होती. पण घरचं काही सामान घेण्यासाठी बाजारात जाणं गरजेचंच होतं. बाजारात चालत जात असताना त्या मळलेल्या वाटा, सुकलेला पालापाचोळ्यावरती पाय ठेवत आणि उंच उंच झाडांकडे बघत जाताना खूपच भारी वाटत होतं. कच्चेत करवंद काय खाणार ते? हिरव्या करवंदाची चटणी ना मस्त लागते. आंबे टाकून. हा, थोडेसे 2 पोळी आंबे टाकायचे. करवंद ते जवळामध्ये आंबे हे करायला पाहिजे होतं. कैरी टाकायला पाहिजे ते. मस्त वाटत. येताना काढूया आपण. येताना करवंद काढू. करवंद ठीक आहे. काय सवय आहे? एक नंबर. हा मस्त होते. एक नंबर मस्त परवा. चिकन बनवलं आणि भेटलं खायला आजच. एक मिनिट. मी चिकन कधी बनवलं नाहीये. मग कधी बनवलं नाही म्हणजे कधीच बनवणार नाही. तू चिकन बनव. तू खूप छान चिकन बनव. ये फंस गया सीएम. तू जर चिकन बनवलं नाही तर कधीच अरे दादा आला आमचा दादा. आली पुढं. कुठे पुढे? मागेच आहे. वहिनींना माझ्यासोबत दादा एकटे चालले. नाही ती येतात सगळे. तुला म्हटलं तुम्ही सगळे एकत्र जावं. येतात पाठवू. तू कुठे झाला? चल कुठे? इकडे पेटवलाच येतोय ना. जेव्हा बेट पेटवला येतो चालत चालत. चल. बोलतात हे झाड कोणतं आहे? ह्याला बोलतात लाल चाफा. सुंदर. एक काढू का? आता इथे खाली पडलेला आहे. काका काढून देतो लाल चाफा. हर्षूला ह्याला बोलतात लाल चाफा. हा द्या. एकदम काढा हळू. कोणाच आहे काका घर? वाव. लाल चाफ्याला इतका काही वास नसतो. तसं काही नाही. चालून गमली. पण वर्षातून आपण एकदा गावी येतो आणि बॉडी खूप डिहायड्रेट होते. ऊन पण नाही एवढं. डिहायड्रेशन कसलं? चालून पण होते. ऊन पण नाही. मळप आहे पूर्ण. आम्ही चाफा जो घेतलाय तर माझ्या वॉलेटमध्ये ठेवलाय. आणि एक मी डोक्यात घातली. दिसतंय का? आणि एक मी डोक्यात मला घेऊन जातो मिसळ पाव खायला. माझी फेवरेट वाली मिसळ पाव झाल्यात आपल्यासाठी. फक्त मिसळच आली आहे. पाव अजून यायचे बाकी. काका तुम्ही खावा तोपर्यंत. खूप दिवसाने मिसळपाव खातोस गावची. कसं वाटतंय? वर्षा. हा तेच ते वर्षाने. टेस्ट सांग लोकांना कशी. दरवर्षी इकडेच येतोस. अजून एक आली. अजून एक कांदे आले कापलेले. एकदम तर्रीवाली मिसळ. टेस्ट करून बघूया कशी लागतं. वर्षाने
कसं वाटलं? एकदम मस्त. मला बाजार दाखवला आमच्या गावचा. काय घ्यायचं? कोलबी घेत आहेत. एक कोलबी कशी आहे? दादा भाऊ करतोय आमचा. हे बघा, तू बनवणार ना बच्ची? मग कुणाकडे घ्यायची ते कोलबी घ्यायची ना? हा. कोलबी मला काय कळत नाही त्याच्यामुळे मी रिक्स नाही घेऊ शकत. मच्छी बिच्छीच्या बाबतीत मला काहीच कळत नाही, सो मी काही करू. बघूया दादा आहे ना. कुठे गेला दादा? हा काय तो करेल बरोबर. तो भाऊ बघा वाटा. हो मी घेता मोबाईल मध्ये आपण पाठवायचं करून नाही, टाकतो तुम्हाला. ऑनलाईन वर पाठवायचं. ऑनलाईन तुम्हाला पण फेमस करणार. 100ला आहे ना? लावून द्या. अजून टाका थोडी. एवढी होती. आमच्या गावचा बाजार छान आहे. संपत आला आता, तरी पण मी एवढं सगळं घेतलं. काय घेतलं? गावी आल्यावर पण तीच कामं, मुंबईला असल्यावर पण तीच कामं. काय काम? हेच भाजी बिजी, बिझी काय असतं? हा कोथिंबीर. एवढी दमली काय असते? अरे ऊन किती आहे. अरे पण ऊन कुठे? मळप आहे सर्व. छान आहे सगळ्या गोष्टी. तेवढंच कसं वाटलं आहे, मुंबईसारखंच आहे. आमचं मार्केट? नवीन बनतंय सर्व इकडे आता. नाही जमत, नाही जमत. या गर्मीमध्ये बसल्यामध्ये त्यासाठी तुझी सोय केली. गरम होतं म्हणून घेतलेलं. बापरे. काकांना दिली. काकांची मच्छी नाही मला आता पाहिजे. मला आता पाहिजे. मला गरम होतं. हा 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 तेच. मध्ये मस्तरांना गरम होता आणि आम्ही काय करायचं, आमच्या डोक्यातलं पाऊस पडतो. येताना आम्ही चालत चालत जाताना हॉटेलला काही त्याला सुद्धा त्राण नाही चालायचे. नाही इच्छा काहीच नाहीये. काही असं वाटतंय की बस घरी जाऊन झोपावं. आता झोपणारच आहे. आल्यापासून झोपलंच नाही जरा. घोरपड बघा, पूर्वजांपासून असलेली. सिरियसली? हो. इथेच असते, कधी घरात नाही येत ना. कोणाला कधी त्रास दिला? काही त्रास नाही देत कोणाला. कुणालाच नाही. आज आम्ही फणसाची भाजी करणार आहे. काका इथे फणस होतं भाजी. आज फणसाची भाजी आहे. ही बनवणार फणसाची भाजी. येत नाही काही नाही, फक्त खायचं बस. मी फक्त गावी येऊन खाते. काय? गावी येऊन खाते, फक्त खाणार. आळशी. एन्जॉयमेंट साठी येतो. शुभ सकाळ मित्रांनो. आजचा दिवस दुसरा. आता आम्ही निघालो गावच्या कुलदेवतेच्या दर्शनाला.
चला तर मग आता भेट देऊया आमच्या गावच्या कुलदेवतेच्या मंदिरांना. कुलदेवीच्या मंदिरात आलो होतो, महालक्ष्मी मंदिर. आतमध्ये काय जाऊ शकलो नाही थोडी अडचणीमुळे, आणि व्हिडिओ काढायला भेटला नाही आतमध्ये, कारण का काकांनी कौल लावला होता. तो आम्ही व्हिडिओ काढला नाही आतमधून, बाहेरूनच दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, देवी महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो अजून एका कुलदेवतेच्या मंदिराकडे, म्हणजेच निनको देवीच्या दर्शनाला. निनको देवीच्या मंदिराबद्दलचं एक खास वैशिष्ट्य आहे. ते काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. निनको देवीच्या मंदिरात आलेलो, अजून एक आमची कुलदैवत. आतमध्ये जाऊ शकत नाही अडी अडचणीमुळे, मंदिर तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. तुम्ही विचार करत असाल की हे मंदिर असं कसं. मंदिराची एक स्टोरी आहे. मंदिर, जुनं मंदिर तिकडे वरती धरणात होतं. हे धरण दिसत असेल तुम्हाला, वरती धरणात होता मंदिर. तेव्हा धरण बांधायला घेतलं तेव्हा देवी तिकडून उठली नाही, मग तेव्हा जुनं मंदिर धरणातच आहे, आणि इथे मग दुसरं मंदिर बांधण्यात आलं निनको देवीचं. आपण चाललोय वरती धरणावरती, बघूया किती टाइम लागतो चालायला. वरती तिकडून मंदिराच्या इथून आलो, जुनं मंदिर दिसतंय, मंदिर दाखवतो तुम्हाला. जुनं मंदिर दिसतंय का बघूया आपण वरती धरणावरून. चालायचं तर खूप आहे, गाडी जाऊन देत नाही, गेट बंद आहे, पण चालत चालते हळूहळू रिक्षातून फिरूनच. आणि बोलते मी गावची धरणाचा तुम्हाला छोटासा पहिली व्ह्यू गोष्ट दाखवतो. तर मित्रांनो बघा, काकाचं वय 50, काका चालतो तिकडे, वय 27, आणि बघा दमली थोडंसं चालून. एवढंच चालू, एवढ्यातच दमले. अरे दम लागला, हालत एकदम खराब झाली एवढ्या उन्हातून चालून. माझी तर खूप जास्त झाली. तुम्ही आता फक्त व्ह्यू बघा. या व्ह्यू साठी आम्ही एवढं लवकर चालत आलोय. तिकडून खालून चालत आलं, दिसतंय ते तिकडून खालून एवढ्या उन्हातून. तर फक्त व्ह्यू बघा. आणि अजून एक गोष्ट दाखवायची, ती दाखवतो तुम्हाला. आधी व्ह्यू बघून घ्या, नंतर मग ती दुसरी गोष्ट दाखवतो एक. चला. तर मित्रांनो, आपण येऊन पोचले खोरनिंकोच्या धरणावरती. व्ह्यू बघा, व्ह्यू. आणि ते तिकडेच मागे दिसत आहेत ना, ते काय आहे माहिती आहे? सह्याद्रीच्या पर्वतरांगा. सह्याद्रीच्या पर्वतरांगा. व्ह्यू हवा तर बिलकुल पण नाही आहे, ऊन खूप बेकार आहे.
हे असं हे धरण, या साईडला इथे खाली काय नाही. आणि आम्ही तिकडून खालून इकडून खालून वरती तसं गोल चालत 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 इथे आणि इकडे येऊन पोचलोय. तो ब्रिज, त्याच ब्रिजबद्दल बोलत होतो मी. हे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि त्याच्याच पायथ्याशी इकडे निनको देवीचं मंदिर होतं या पाण्याखाली, धरणाखाली इथे आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी. बोटिंग असते तर किती मजा आली असते ना बोटिंगला. मित्रांनो मगाशी मी तुम्हाला बोलत होतो तो तिकडे ब्रिज दिसतो ते, हा विशालगडावरचा ब्रिज आहे. मला आठवत नव्हतं, आता काकाने सांगितलं. येऊन पोचलं आम्ही खाली पाण्याजवळ. पाण्याचा व्ह्यू आणि ते मगाशी मी बोलत होतो ना वरती तिकडे ब्रिज दिसतो, तोच विशालगडाचा तिकडे वरती आहे. विशालगड इकडे वरती तो ब्रिज. मित्रांनो आता चाललोय घरी. वाजले 2. भूक पण खूप लागले आणि ताणसुद्धा खूप लागले, तर घरी निघालो. भेटूया आपण संध्याकाळी. बघ आता बाहेरून आल्यानंतर मस्तपैकी आजीने आपल्यासाठी फणसाची भाजी केलेली आहे. भाजी खाऊन बघूया कशी झाली. गावच्या फणसाची भाजी. खूप एक्साइटेड आहे भाजी खाण्यासाठी. मित्रांनो हे गावामध्ये नवीन धरण बनत आहे, बघून घ्या. आता काम चालू आहे, 2-3 वर्षामध्ये रेडी होईल. भावासोबत आलेलं, थोडं काम होतं म्हणून. हा भाऊ माझा मोठा भाऊ, काकांचा मुलगा. मित्रांनो कुठे निघालात? आमचा व्हिडिओचा शेवट अजून झाला नाहीये, कारण तुमच्यासोबत आम्हाला या ब्लॉग संदर्भात बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या आहेत. आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजेच ब्लॉगर जोडपं या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.